हाय फ्रेंड्स, ही माझी स्टुडंट आहे चित्रा गायकवाड आणि हिने ही पेंटिंग केलेली आहे ॲक्रिलिक्स मध्ये आणि पोर्ट्रेट मीडियम वरती तिने काम केलेलं आहे आणि आज ही कमर्शियल लेवलवरती काम करते. जवळपास पेंटिंगचे ऑर्डर्स वर्क सुद्धा घेते ही आणि आता जवळपास एक किती अर्निंग झाली असेल टोटल अंदाजे पेंटिंग जवळपास 3 ते 3.5 लाखापर्यंत. जवळपास 3 ते 3.5 लाख रुपये हिने फक्त चित्रांपासून कमवलेलं आहे आतापर्यंत. आणि मी एक वेळा असं सांगू इच्छितो की हे असं पॅकेज असते जिथे लोक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लोकांचे ड्रीम असते की एवढं 3 लाखाचं पॅकेज पाहिजे. पार्ट टाइम मध्ये पॉसिबल आहे का तुम्ही जसं केलं? हो हो, तसं मी पण पार्ट टाइम मध्येच करते पेंटिंग. तर खूप बेस्ट आहे की आपण म्हणजे मी घरात बसूनही मी वेळ देते. मी आता ही पेंटिंग 15 दिवसामध्ये बनवली. माझं सगळं काम वगैरे दुसरे काम करूनही मी पेंटिंग बनवते आणि म्हणजे यातनं पण मला इन्कम भेटतं. खूप छान वाटतं आणि सगळं म्हणजे खरं म्हटलं मला माहित नव्हतं की मी या लेवलला पोहोचेल. तर ते सगळं सरांमुळे झालं आणि आज 5 वर्ष झाले मला मी या फील्डमध्ये म्हणजे सरांसोबत आहे. तर आतापर्यंत म्हणजे सरांनी खूप छान गाईड केलेले मला. एखादी पेंटिंग असेल आणि ती मला जमली नाही तर सरांनी असं मोटिवेट केलेलं की प्रत्येक वेळेस तुला नाही जमणार तर कोणाला जमेल असे बोलायचे नाही. तर म्हणजे त्यामुळे मला म्हणजे मी करायला लागले. हे होतं की असं एक नाही का वाटतं की नाही आपण करू शकतो. असं सर बोलले तर मग खूप छान वाटतं. तर थँक्यू सर आणि नेहमी असं सोबत राहा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार घरातील लक्ष्मी आपण म्हणतो मुलींना, बट ऍक्च्युली ही लक्ष्मी जर का पाहायला गेलं तर कोणावर डिपेंडेंट असते. आधी आई वडिलांवर डिपेंड असते, लग्न झाल्यानंतर ती घरच्यांवरती डिपेंडेंट राहते. पण चित्रा गायकवाड एक अशी आयडियल बनलेली आहे आज ज्याच्यामध्ये आज ती इंडिपेंडेंट राहिलेली आणि स्वतःची अर्निंग करते. ते आपलं छंद जोपासून. काही जसं मी सांगितलं की घरात बसून ही पेंटिंग करते आणि घरात बसून ही पेंटिंग विकते आणि याच्यापेक्षा जास्त एका लेडीजला काय हवं असते पेंटिंग क्षेत्रामध्ये.